रंगांचा आणि आनंदाचा सण असला तरी त्यामागे समृद्ध खाद्य संस्कृतीची परंपरा ही तितकीच रंगतदार आहे। देशभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, पण या सणाची खरी मजा वाढते ते घराघरात बनणाऱ्या खास पारंपरिक पदार्थांमुळे। अनेक ठिकाणी या खास पदार्थांशिवाय होळीचा सण अपूर्णच मानला जातो। महाराष्ट्रभरात प्रत्येक सणाला गोडधोडाचा मानाचा पाहुणा म्हणजे पुरणपोळी। होळीच्या दिवशीही घराघरात तुपात माखलेली गरमागरम पुरणपोळी बनवली जाते। हा केवळ पदार्थ नसून परंपरेचा आणि आपुलकीचा गोड वारसा आहे। मध्य प्रदेशमध्ये होळीच्या दिवशी मालपुआ बनवण्याची खास परंपरा आहे। तुपात तळलेले, साखरेच्या पाकात मुरवलेले हे मालपुवे सणाचा गोडवा वाढवतात। बिहारमध्ये अनारसे हा पारंपरिक गोड पदार्थ होळीच्या निमित्ताने आवर्जून तयार केला जातो। तांदूळ आणि गुळाच्या मिश्रणातून बनणारे अनारसे सणाच्या ताटात मानाचे स्थान मिळवतात। गोव्यात होळीच्या दिवशी नेवरी बनवण्याची पद्धत आहे। गोड सारण भरून तळलेली नेवरी सणाचा आनंद दुप्पट करते। कर्नाटकमध्ये ओबट्टू हा खास गोड पदार्थ बनवला जातो, जो पुरणपोळी प्रमाणेच गोड आणि स्वादिष्ट असतो। हरियाणात होळीच्या निमित्ताने गोड भात, गुलगुले आणि चूरमा यांसारखे पदार्थ तयार केले जातात, तर बंगालमध्ये मिष्टी दोई, संदेश, भापा दोई आणि मालपुआ यांसारख्या गोड पदार्थांनी होळीचा सण अधिक रंगतदार केला जातो। अशा प्रकारे भारतातील विविध राज्यांमध्ये होळीचा सण फक्त रंगांनीच नव्हे तर चविष्ट आणि पारंपरिक खाद्य पदार्थांनीही उजळून निघतो। रंगांच्या उधळणीसोबतच या गोड परंपरा ही सणाचा आनंद अधिकच वाढवतात। तर तुमच्या भागात होळीला कोणता पदार्थ बनवतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।